पोलिसांनी पाण्यातनं सुखरूप बाहेर काढलाय। तत्परता दाखवत विद्यार्थ्यांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन केल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी माटुंगा पोलिसांचं कौतुक केलंय। ही तत्परता आणि हे प्रसंगावधान पाहून नागरिकांच्या सेवेसाठीची आमची बांधिलकी अधिक दृढ होते यात काही शंका नाही असं म्हणत पोलीस आयुक्तांनी ट्विट केलं। ज्यावेळी शाळा प्रशासनाकडनं सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली त्यावेळी एक बस ही याच पाण्यात या ठिकाणी अडकली होती आणि त्यावेळी त्या घाबरलेल्या मुलांना एकच धीर देत पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलेलं आहे। आणि खरं तर यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर दीपक निकाळे यांचा महत्त्वाचा रोल आहे, जो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात तो फोटो व्हायरल झाला। ते दीपक निकाळे आपल्या सोबत आहेत। आज रात्रभरापासून या ठिकाणी पावसाची संततधार सुरू असून सकाळी नियमितप्रमाणे शाळा कॉलेज सुरू असताना शाळेत डॉन बॉस्को शाळा या शाळेचे विद्यार्थी आपल्या नियमाप्रमाणे शाळेत गेले असता शासनाने असे जाहीर केले होते की मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे सर्व शाळा आणि कॉलेजांना सुट्टी देण्यात आली होती। त्याप्रमाणे डॉन बॉस्को शाळेचे काही विद्यार्थी होते नर्सरीचे, ते बसमध्ये बसून किंग सर्कल माटुंगा पोलीस स्टेशनच्या समोर किंग सर्कल ब्रिजच्या खाली तिथे नेहमीप्रमाणे मुसळधार पाऊस झाल्यानंतर कमरा एवढं पाणी तुंबतं। त्या पावसाच्या पाण्यामध्ये सदरची बस अडकल्याने आम्ही तात्काळ त्या बसजवळ धाव घेतली आणि त्या बसमधील जवळजवळ 7 ते 8 लहान मुलं होती, त्यांना आम्ही रेस्क्यू करून सुरक्षितरित्या पोलीस ठाणे येते। मुलं खरं तर खूप घाबरलेली होती आणि आपण एक दोन मुलींना त्या ठिकाणी आपण अंगावर घेतला होता। आपल्या नातीप्रमाणे ते एकूणच नातं हे दिसत होतं त्या फोटोमधनं आम्ही पाहतोय। नाही, तसं बघायला गेलं तर पोलिसांचं हे आद्य कर्तव्य आहे। आपले नाती गोती सगळे शेवट लांब ठेवून प्रथम आपलं पोलीस कर्तव्य बजावणं हेच पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे। त्याप्रमाणे मी माझं कर्तव्य यशस्वीरित्या पाडण्याचा प्रयत्न केला मी या ठिकाणी। आजही आपण पाहतोय की मुंबई पोलीस हे रस्त्यावरती आहेत आणि आजही या ठिकाणी किंग सर्कल मध्ये साचलेल्या पाण्यात गुडघाभर पाण्यामध्ये ते वाहनांना वाट मोकळी करून देत आहेत। अशीच परिस्थिती त्या विद्यार्थ्यांवरती देखील ओढावलेली होती। पूर्ण गाडी ही पाण्यात अडकली असताना दीपक निकाळे हे त्या ठिकाणी धावून गेले आणि त्या मुलींना सुखरूप बाहेर काढत त्यांना आपल्या पोलीस स्टेशनला आलं आणि त्यानंतर त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई।